पुढील बातमीकडे 9 वर्षात देवेंद्र फडणवीस सरकारची आज पहिलीच मंत्रिमंडळाची बैठक आहे। आज दुपारी 12 वाजता कॅबिनेट आणि खाते वाटपानंतरची पहिलीच बैठक आहे। राज्यासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष लागलंय। कॅबिनेट बैठकीत नेमक्या आज काय घडामोडी होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि वाल्मिक कराड या संदर्भात काय चर्चा यावेळी केली जाते हे पाहणं महत्त्वाचं आहे। खरं तर हा मुद्दा विधानसभेत देखील मोठ्या प्रमाणात गाजला होता। या संदर्भात नेमकं या कॅबिनेटमध्ये बैठकीमध्ये काय होऊ शकतं ते देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। 100 दिवसाच्या आराखड्यावर चर्चा होण्याची शक्यता। मुख्यमंत्री फडणवीस मंत्र्यांना आज रोडमॅप ठरवून देण्याची शक्यता आहे। लाडकी बहीण योजनेचे 2100 रुपये 2100 रुपये देण्याबाबत चर्चा। राज्यातील पीक पाण्याचा आढावा घेतला जाणार। शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता। बीड सरपंच हत्या राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर चर्चेची देखील शक्यता आजच्या या कॅबिनेट बैठकीमध्ये वर्तवण्यात आली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्यासोबत जोडलेत। निखिल, खरं तर ज्या प्रकारे आपण पाहतोय, ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये मागच्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे, त्यामध्ये प्रामुख्याने संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर आता वाल्मिक कराड हे नाव पुन्हा पुन्हा येत आहे। विधानसभेत देखील यामुळे गदारोळ झाला आणि आता आज कॅबिनेट बैठक आहे। या कॅबिनेट बैठकी संदर्भात नेमकी काय माहिती आहे, काय कॅबिनेट बैठकीमध्ये आज होऊ शकतं? नक्कीच, कारण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून बोलवलेली पहिली कॅबिनेट बैठक आहे आणि याच कॅबिनेट बैठकीला सर्व मंत्री उपस्थित असणार आहेत। प्रामुख्याने पाहायचं झालं तर ज्या सरकारचा हा संपूर्णपणे कार्यभाग सुरू आहे, याच्यामध्ये मंत्र्यांना दिलेल्या खात्यांच्या अनुषंगाने 100 दिवसांचं त्यांचा काय प्लॅनिंग आहे, त्यांच्या खात्याला घेता मंत्रिपदाला पाहता या संदर्भात त्यांनी काय तयारी केलेली आहे, 100 दिवसांचा नक्की प्लॅनिंग काय ही सर्व माहिती आहे ती जाणून घेण्यात येईल। त्यासोबतच मुख्यमंत्र्यांकडून रोडमॅप देखील त्यांच्याकडून घेण्यात येईल। याच संदर्भात जी चर्चा आहे ती होऊ शकते। त्यानंतर दुसरा म्हणजे राज्यामध्ये सुरू असलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आणि त्यामध्ये बीड मधील प्रकरणावरती देखील मोठ्या प्रमाणात जी चर्चा आहे ती या बैठकीमध्ये होऊ शकते आणि त्या अनुषंगाने या चर्चेतून प्रत्येक राज्यामध्ये आता सुरू असलेला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न किंवा मग जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू असलेले काही ताण तणावाचे प्रश्न असतील ते देखील या ठिकाणी प्रामुख्याने मुख्यमंत्री यांच्याकडून पुढे आणले जातील। त्यामध्येच या अनुषंगाने या मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी अजूनपर्यंत कार्यभाग तो स्वीकारलेला नाहीये त्यांना देखील हा संपूर्णपणे मंत्रिमंडळामध्ये येऊन सुद्धा कार्यभाग स्वीकारलेला नाहीये, त्यांना लवकरात लवकर ते स्वीकारण्यासाठी सांगितलं जाईल। त्या अनुषंगानेच लाडकी बहीण योजना असेल आणि आगामी महापालिकाच्या निवडणुका या विषयावरती देखील चर्चा आहे ती होऊ शकते। महायुती सरकारमध्ये या लोकसभेनंतर विधानसभेला देखील मोठं यश प्राप्त झालेलं आहे, त्यामुळे आता महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने कशा प्रकारे रणनीती असेल या संदर्भात देखील चर्चा आहे ती होऊ शकते। पहिलंच कॅबिनेटची बैठक आहे, त्यामुळे या बैठकीमध्ये काही महत्त्वपूर्ण निर्णय होतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। परंतु आज सर्वच मंत्री या पहिल्या कॅबिनेटच्या बैठकीला उपस्थित असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळेल। करा नक्कीच खूप खूप धन्यवाद या सविस्तर अशा माहितीबद्दल।